पळता पळता दमला दमला हा काळ हा सक्त आहे थोडा थोडा पळता पळता दमला दमला हा. स्वतःसाठी पण वेळ काढा मॅम. लावा आयोडेक्स ऍक्टिव्ह मसल केअर क्रीम, जे देते रोजच्या थकव्यामुळे होणाऱ्या वेदनेपासून जलद आराम. दगड टाकून टाकून मारून टाकतो. ॲम्ब्युलन्स वाले को फोन लगा. नाशिक साधेपणासाठी, संस्कृतीसाठी, परंपरेसाठी, धार्मिकतेसाठी ओळखलं जाणारं हे शहर. पण आता प्रश्न असा पडतोय की नाशिकचं वातावरण नेमकं कुठं चाललंय? कारण एका दिवसात सलग 2 खुनाच्या घटना. काल सकाळी सुरक्षा रक्षकाचा संशयास्पद मृत्यू आणि त्यानंतर त्र्यंबक नाका परिसरात विधी संघर्षित बालकानं भिकाऱ्याला ठार मारल्याची थरकाप उडवणारी घटना. गुन्हेगारांचं धाडस वाढतंय, पण कायदा कुठे झोपलाय का असा एकच प्रश्न नागरिकांच्या मनात येतोय. सकाळी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सुरक्षा रक्षकाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला. राजीव गांधी भवनाजवळ शाणू सैदाप्या वाघमारे वय वर्ष 25 राहणार कस्तुरबा नगर हा सुरक्षा रक्षक बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. छाती आणि पायाला मार लागल्यानं त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. घरच्यांच्या म्हणण्यानुसार हा अपघाती मृत्यू नसून हत्या असू शकते अशी शक्यता वर्तवली जाते. तर सरकारवाडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. आणि याच दिवशी पुन्हा एक हादरवणारी घटना घडली, ती त्र्यंबक नाका परिसरात. ठक्कर बाजार जवळील हॉटेल समोर एका विधी संघर्षित बालकासोबत त्याची मैत्रीण उभी होती. मैत्रीण पाण्याची बाटली आणण्यासाठी गेली असता जवळच असलेल्या भिकाऱ्यानं तिची छेड काढल्याचा संशय त्या बालकाला आला. रागाच्या भरात त्यानं फुटपाथवरील पेवर ब्लॉक उचलून थेट भिकाऱ्याच्या डोक्यात मारला. या भीषण हल्ल्यामध्ये भिकाऱ्याचा जागीच मृत्यू झालाय. सरकारवाडा पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून संशयित अल्पवयीन बालकाला ताब्यात घेण्यात आलाय. नाशिकमध्ये एकाच दिवशी 2 वेगवेगळ्या खुनाच्या घटना घडल्यानं नागरिकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. एका बाजूला सुरक्षा रक्षकाचा संशयास्पद मृत्यू, तर दुसरीकडे एका विधी संघर्षित बालकाकडून झालेला खून. दोन्ही घटनांनी कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. गंगा घाटांनी नटलेलं कुंभमेळ्याच्या महापर्वासाठी जगभरातून लाखो कोटींचा जनसागर खेचून आणणारं हे शहर. नाशिकचं नाव घेतलं की भक्ती, परंपरा, साधेपणा हे सगळं डोळ्यासमोर उभं राहतं. पण आता घडणाऱ्या घटना मात्र वेगळंच चित्र दाखवतायत. एका दिवसात 2 खून, कधी भिकाऱ्यावर हल्ला, कधी सुरक्षा रक्षकाचं संशयास्पद निधन, तर कधी रस्त्यावर वाढलेली हुल्लडबाजी. हे नक्की नाशिक आहे का असं वाटून जात आहे. अशा वेळीच जर एका दिवसात सलग 2 खून घडले तर प्रश्न उभा राहतो, जेव्हा लाखोंच्या गर्दीत नाशिक जगासमोर असेल तेव्हा सुरक्षेचं काय? कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही गुन्हेगारीची सावली प्रशासनासाठी मोठा इशारा आहे. गंगेत स्नानासाठी येणारा भाविक शांततेचा शोध घेऊन येतो, पण शहरात जर रक्ताचे लोट वाहू लागले तर नाशिकच्या प्रतिमेला नक्कीच धक्का बसेल. कारण गुन्हेगारीचा टक्का दिवसेंदिवस वाढतोय, तर दुसरीकडे नागरिकांच्या मनात भीती आणि असुरक्षिततेची भावना खोलवर पसरतेय. पोलिसांचं आव्हान वाढतंय, कायद्याच्या चौकटीवर प्रश्नचिन्ह उभं राहतंय. आणि म्हणूनच आज नाशिककर एकच विचार करताय की धार्मिकतेसाठी, संस्कृतीसाठी जगाला ओळख करून देणारं हे नाशिक गुन्ह्यांच्या सावटाखाली तर नाही ना जात? आणि ही भीती खरी आहे का? या प्रश्नाचं उत्तर मात्र आज सर्वांनाच शोधावं लागणार आहे. लोकमत.com साठी किरण नाईक, नाशिक.